नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, तर गुळाची खूप आवश्यकता असते लाडूला आणि इतर गोष्टींना पण आवश्यकता असते गुळाची। तर थंडीच्या महिन्यात लाडू, मेथीचे लाडू खूप बनवतात, तर त्यासाठी गुळाची आवश्यकता असते। तर पहिले रस काढून घेतला मशीनमधून आणि तोच आता कढईत चालला। कढईला जाळ लावल्याच्या नंतर मित्रांनो, तर त्याच्यावर एक जे येते मळी, तीच मळी याच्यामध्ये काढल्या जाते। तरी एक डब्बा आहे, त्याच्यातून रस जो राहतो तो खाली येतो। तो रस खाली आल्यानंतर मित्रांनो, याच्यातच वाया जातो, कुठं वाया घातला जात नाही। आणि हे मित्रांनो बघा, इथून दूर निघतो मित्रांनो, निघून सगळं पॅक केलेलं असतं मित्रांनो त्याला। आणि मित्रांनो पॅक केल्याच्या नंतर इकडं कुठं इलेक्ट्रिक न राहू देता इकडं भट्टी चालू आहे। तर मित्रांनो हीच भेंडी मित्रांनो, तर भेंडीलाच आपण चांगलं पाण्यामध्ये हे करून घेतलं, चिकट राहते मित्रांनो भेंडी। त्याच्यामध्ये भेंडी टाकून मित्रांनो ती त्याच्यामध्ये टाकणार आणि त्यानंतर मित्रांनो कोणताही न केमिकलचा गूळ इथं तयार होतोय। तुम्ही पण बिना केमिकलचा गुळच घ्या मित्रांनो। आणि मित्रांनो हे झालं असं आहे की जाळ जो आहे का लागत नव्हता, तर ते काढून घेतलं मित्रांनो। काढल्याच्या नंतर वापस जाळ लागला, कढई पूर्णपणे उकळल्यानंतर मित्रांनो हे हलवणं पडतं या दांड्याने। आणि हे पण मस्त जुगाड केलेलं आहे सुतार बाबाकडून। आणि तर पुढं हे काढल्याच्या नंतर याला हलवून घेतलं जाते। वर काढल्याच्या नंतर गुळ पूर्णपणे तयार आहे आणि याची काकी पण काढून घेतली जाते मित्रांनो। काकी म्हणजे ज्याला आवश्यकता आहे तो काकी काढून घेऊ शकतो, ज्याला आवश्यकता नाही आहे तो नाही काढेल मित्रांनो। ज्याला काकी लागते तो काकी पण काढतो मित्रांनो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो गुळ असा तयार होतो मित्रांनो, आणि 10 किलो 5 किलो अशा भेळ्या तयार केल्या जातात आणि त्याच मार्केटमध्ये विकल्या जातात। आणि मित्रांनो ओके बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।